चाळा, एक नाही शहाणानं सांगावे कोणा, एक नाही शहाणानं सांगावे कोणा, गावचे टावळ पोर बितर पितर हे गावलंय पितर पितर गाव. मोनी कुठे चाललीस ग? घरी चालले ग. मग गेली होती का रात्री नीलाला भेटायला? हो गेले होते ना भेटायला. मग लयच आनंद घेतलेला दिसतोय. एवढा आनंद घेतला की नील्याच्या पावरनं माझं पूर्ण पाणी पाणीच झालं अंगाचं. तू तर नील्याला पूर्ण उसामध्ये गुळगुळ घेतलंस, पण आमच्यासारख्या गरीबाकडे पण बघ की जरा. काय बघायचंय सांग की. मला पक्या पाहिजे आयुष्यामध्ये. अगं मी तरी लई मोठं कुठं काम केलंय, हे तर छोटस काम आहे ना. आणि आताच माझं नील्याचं प्रेम जुळलंय, थोडे दिवस थांब की देते तर जवे जुळून. पण नक्की जुळन ना? हो हो देते की नक्कीच जुळून. बरं चला आता येऊ का मी? हा चालतंय ये. ना ना आज दादा येणार होता ना? अरे मी फोन केला होता त्याला, उद्याच्याला येणार आहे बघ. ना ना पण दादा मला म्हणलं होतं आजच येणार आहे मुंबईवरून. अरे गाडी नसन भेटली त्याला, येईल उद्या. बर बर. ना ना मग जेवण करून घ्या की तुम्ही. जेवायचं नको बघ, मला माझं काम आहे जरा त्या दगड्याकडं, मी गावाकडे जाऊन येतो. बर हा हो या मग जेवण करू आपण. चालतंय. मोनी, ए मोनी. दादा तू आलास मुंबईवरून? थांब मी तुला हात पाय धुवायला पाणी देते. हे बॅग पहिलं घरी ठेवून ये. बरं घे इकडं ठेवते. दादा हात पाय तोंड धुवायला बाथरूम मध्ये पाणी ठेवलंय. हो चलते राहू दे. हो. शिवण्याची करा. हा चल नाही दुसऱ्याला दाव काढ. चल हात नका.
काय भारी कैऱ्या दिसतात ते बघ. अरे त्या कैऱ्या सोड, ते तर मोठमोठे हापूस आंबे आहेत, आंबे. ए गबस गबस, दीपी इकडे यायला लागली, काही बोलू नका आता. कारण नाण्या लयच निवांत बसलास. काय नाही बा, दगड बसलो होतो निवांतच. ये बस. बसतो बाबा. चलून चलून काटाळू. काय म्हणतो? नाण्या बसतो असा तिथं निवांत. गाव घेतोय तिकडं मजा करून बसलास. मजा करून घेतोय मग म्हणजे नेमकं काय करतोय गाव? अरे नाण्या तू तर याडाच राहिलास. तिकडं गाव घेतोय मजा आणि तू म्हणतो काय चाललंय गावात. अरे पण दगड्या, अरे तू सांग बाबा मला नेमकं गाव काय करतय. हा, तू सांगितल्याशिवाय मला कळणार आहे का? सांगतो नाण्या तुला. आपल्या गावात एक जवळे बाई आली आणि अख्खं गाव तिच्या मागं लागले. आपण दोघच राहिलो असेच. अरे एवढं काय पण त्या बाई मध्ये? अरे नाण्या, तो जर त्या बाईकडे बघितलं ना, नुसतं तोंडाला पाणी सुटतंय रे. अरे दगड्या, मला तर वाटत ही बाई आता गावात एका एकाची झोपच मोडून टाकी ती का काय काय नु. बेकार रे बाबा ये. अरे नाण्या, त्या बाईकडे बघितलं ना, नुसतं अंगाचं पाणी पाणी होतंय भाऊ. अरे दगड्या, चल मग त्या बाईकडं. मला बी माझ्या अंगातलं पाणीच काढायचंय. पाणीच निघलं लय दिवस झाला माझ्या बी अंगातलं. चल चल बरं नाण्या, चल मग जाऊ गावात. आता तू काय आमचं पाणीच काढून टाकतो जवळ बाईकडून. चल मग हाणू थोडा झटका. दगड्या, तू म्हणतो ते खरंय ना बेट्या? त्या बाईला बघितलं का, मी तो मोकळा मोकळा झालो बा. अरे नाण्या, मला तर त्या बाईने असा डोस दिला, पुरा मी पण मोकळा झाला. दगड्या पण तुला एक सांगू का, हे जवळे बाई ना अशी कवळी नागी नाही की नुसतं जीवाला घोरच लावलाय बाबा. अरे नाण्या, आपल्या गावाने तर बाईवर बारी बारीने नंबरच लावली नुसती. अरे बरं दगड्या, तुला तर माहित आहे ना आपल्या गावाचं नावच आहे गावलं इपितर. अरे मग इपितर होणारच ना. बरोबर आहे नाण्या, मी काहून नाही म्हणलो. पण मी म्हणतो काय करायचे या गावाच्या चौकशी करून रे आपल्याला. जाऊ दे ते गाव आणि ते चल. पण तुला कसं काय माहिती? अरे मला माहिती आहे, कारण मी त्यांच्या घरासमोर बसलो होतो ना, तेव्हा तिचा बाप तिला म्हणला होता की शेतामध्ये माझा डबा घेऊन ये. हरपाक्या, तू तर चतुर गावाला निघालास, म्हणून तू तर दीपालीला प्रपोज मारण्यासाठी आला शेतामध्ये. तुझं तर काहीच काम नव्हतं शेतामध्ये. हो ना, माझं काहीच काम नाही शेतामध्ये. अरे पाक्या, ती बघ दीपाली आली. भांड्या, हीच पार या ऊस पार मारतोच तिला प्रपोज. जे होईल ते होईल. थांब दीपाली, मला तुला बोलायचंय. बोल, काय बोलायचं लवकर. मला शेतात जायचं डबा घेऊन. मला तू खूप आवडतेस. रात्रभर मी तुझाच विचार करत होतो.
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही दीपाली. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू दीपाली, आय लव्ह यू. दीपाली, पटत नसेल तर नाही म्हणून सांगायचं ना, मारायचंच काय आला. नालाय का? आता शिव्या तरी घाल नकोस. ऐकून तर घे माझं. इतका उशीर करत असतात का प्रपोज करायला? तुझ्या आधी मी रात्रभर तुझ्याविषयी विचार करते. मी किती दिवसापासून तुझं स्वप्न पाहते. तुझी राणी व्हायला मी तयार आहे. पटली रे पटली. आपला का कान पडत आणून घेतलीस? अर्धा कानपडा झाली म्हणून काय झालं, पण पटली ना. भावाला पोरगी पळ.